Everyone. हा फोटो अमोल जा. मी डॉक्टर आरती किरंगे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरू करायला आपण एक छोटंसं एक मूवी बघूया जे ऑर्गन डोनेशनशी रिलेटेड आहे. मेरा नाम जायदा शेख है। मुझे 9 साल से किडनी का प्रॉब्लम है, जिसकी वजह से मैं डायलिसिस पे हूँ। मैं पनवेल में रहती हूँ और कि मैं डायलिसिस के लिए आती हूँ, इतने दूर से सफर। नमस्कार, मैं अनिकेत। आप मुझे नहीं जानते और ना मुझे आप देख सकते हैं, क्योंकि मैं अभी एक व्यक्ति नहीं रहा। मैं बन गया हूँ हिस्सा दूसरों के शरीरों का। चलिए सुनाता हूँ मेरी कहानी। मैं रास्ते पे गिर गया था। लोग मुझे तुरंत नजदीकी बड़े अस्पताल में ले गए। मेरे माता पिता को जैसे ही पता चला, वो तुरंत अस्पताल पहुंच गए। अनिकेत, क्या हो गया उसका? डॉक्टर डॉक्टर अनिकेत, कैसा है मेरा बेटा? डॉक्टर आप बैठिए, समझाता हूँ। कहाँ पे है? बैठिए, आप बैठिए, मैं समझाता हूँ। चलिए देखिए, अनिकेत को एक्सीडेंट के बाद सर में गहरी चोट आई हुई है। हम हमारी तरफ से पूरी संभव कोशिश कर रहे हैं उसे बचाने की, पर चोट लगने के कारण सर में जो लगाम लगा है उसके लिए ऑपरेशन करना पड़ेगा। ऑपरेशन? उसके लिए हमने न्यूरो सर्जन बुलाया है। देखो, ऑपरेशन तो हो गया और ऑपरेशन मेरे ख्याल से काफ़ी सक्सेसफुल है। हमने पूरे ब्रेन को जहाँ जहाँ आपको रिपेयर करना था हमने किया, और आपको ये समझना चाहिए कि बहुत जबरदस्त ब्रेन को इंजरी है और काफ़ी सीरियस है, ये आपको समझना चाहिए। तो अभी भी कंडीशन सीरियस है और मैं कहूँगा काफ़ी ज़्यादा सीरियस है। और दूसरी चीज़ है, उनकी ब्रीदिंग का भी अभी कंट्रोल जरा बराबर है, तो हम उसको वेंटिलेटर पे डालेंगे। तो ये समझना बिल्कुल ज़रूरी है कि मामला सीरियस है, काफ़ी ज़्यादा सीरियस है। डॉक्टर साहब, 3 दिन हो गए ऑपरेशन हो गया है, मेरा बेटा बच तो जाएगा ना? आपको अभी तक उस कंडीशन के बारे में क्या पता है? ऑपरेशन तो हो गया है, सर पे चोट बहुत आई है और सीरियस है, इतना ही पता है। आपको कल डॉक्टर ने बताया था कि अनिकेत की कंडीशन सीरियस थी। आज हमारे 4 डॉक्टर्स ने उसकी जांच की और उसका कोई रिस्पांस नहीं है, और हम लोग ये नतीजे पे पहुंचे हैं कि उसका ब्रेन डेथ हो गया। डेथ? सर, उसकी धड़कनें तो चल रही है ना? आप कैसे बोल सकते हैं? वो ब्रेन डेथ है। ब्रेन डेथ का मतलब है उनकी डेथ हो चुकी है। उनका हार्ट और सांसें दवाई और मशीनों की वजह से चल रहा है, और कुछ देर में वो भी बंद हो जाएगा। मेरी ब्रेन डेथ हो गई है, यह सुनकर तो मेरे माता पिता के पैरों तले जमीन खिसक गई। उन्हें अस्पताल में सोशल वर्कर ने समझाया, शांत किया और कुछ समय बाद उनसे ऑर्गन डोनेशन के बारे में पूछा। मेरे माता पिता दुख की उस घड़ी में निर्णय नहीं ले पा रहे थे। अंकल, डॉक्टर की बात मैं समझ रहा हूँ। अंकल, आप खुद एक ड्राइवर हो। अंकल, जब किसी और की गाड़ी में पेट्रोल खत्म हो जाता है और आप उसी रोड पे हो, तो उस समय आप क्या करोगे?
मैं मेरे गाड़ी से थोड़ा पेट्रोल निकाल के उनको दे दूंगा। सच कहा। जैसे ही आप थोड़ा सा पेट्रोल देते हो, लेकिन आपकी गाड़ी की कार्य क्षमता पे कोई असर नहीं होता, लेकिन किसी की रुकी हुई गाड़ी आगे चल पड़ती है। शरीर के मामले में हम इसे ब्लड डोनेशन भी कह सकते हैं। अंकल, इंजन के बिना गाड़ी नहीं चल सकती, वैसे ब्रेन डेथ के बाद हमारे बाकी के ऑर्गन काम करना बंद कर देते हैं, लेकिन उन ऑर्गन को मशीन के द्वारा ब्लड, न्यूट्रिशन, ऑक्सीजन दिया तो कुछ घंटे के लिए वो ऑर्गन काम कर सकते। जैसे गाड़ी के स्पेयर पार्ट, बैटरी, टायर हम दूसरी गाड़ी में इस्तेमाल कर सकते हैं, वैसे ही ब्रेन डेथ व्यक्ति के ऑर्गन जैसे किडनी, लीवर, हार्ट ये हम दूसरे व्यक्ति को देकर उसको जीवन दान दे सकते हैं। हाँ, ये बात तो सच है। माझी आपका बेटा डिलीवरी करने जाता है, बराबर? माझी आज आप सहमति देते हो तो आज भी आपका बेटा डिलीवरी करेगा। कैसे? अंगदान कर। उस दिन मेरे माता पिता ने सूझबूझ और समझदारी पूर्वक अंगदान करने का निर्णय लिया तो कई लोगों की रुकी हुई जिंदगी चल पड़ी। लेकिन आज भी समाज में बहुत ऐसे लोग हैं जो अंग मिलने की प्रतीक्षा कर रहे हैं। मेरा नाम जायदा शेख है। आता आपण दुसरी फिल्म बघणार आहोत, शॉर्ट फिल्म में ही, जस्ट 3 मिनट्स।
afternoon, everyone. Myself, Veena, and Dr. Aarti welcome you all in a public forum. Now we'll see what is the current scenario of organ donation in India. What are the figures and what is the fact? By a small PPT presentation. Organ donation scenario in India. The Transplantation of Human Organ Act, just little history about the law. It's passed in 1994. हा law 1994 ला pass झाला and now we are using 2014 rules notified. In this law, the first time या लॉमुळे 1994च्या लॉमुळे पहिल्यांदा ब्रेन स्टेम डेथ डिफाईन झाली. याच्या आधी फक्त नॅचरल डेथ म्हणजे हार्ट फंक्शन स्टॉप होऊन जी डेथ व्हायची तीच फक्त रेग्युलाइज व्हायची. पण 1994च्या लॉनी ही फर्स्ट टाईम ब्रेन डेथ घोषित करण्याची परवानगी आपल्याला मिळाली. तर नाव द डेथ इज डिफाईन्ड बाय 2 ways. One is circulatory death and another is brain death. In cardiac death or in circulatory death, the tissues can be donated. That are bones, skin, corneas and heart walls and many other tissues. And in brain death, all the organs and tissues can be donated. That means a brain dead person can save 8 lives. एक ब्रेन डेड पेशंट 8 लोकांना जीवदान देऊ शकतो. तर प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम कुठे आहे? तर मोर दॅन 5 lakh इंडियन्स आर वेटिंग इन द वेटिंग लिस्ट. एव्हरी मिनिट, प्रत्येक मिनिटाला एक नवीन नाव वेटिंग लिस्टवरती ॲड होत असतं आपल्या इंडियामध्ये. आणि तुम्हाला सांगू, एव्हरी डे मोर दॅन 1000 people डाय इन द वेटिंग लिस्ट वेटिंग फॉर द ऑर्गन. अवयवाच्या प्रतीक्षेत रोजचे 1000 लोक आपल्या इंडियामधले मृत्युमुखी पडतात कारण त्यांना ऑर्गन मिळत नाही. बघूया आपण मागच्या वर्षीचा 2023चा ग्राफ बघूया. आपल्या डिसीज्ड ऑर्गन डोनेशन म्हणजेच मरणोपरांत अवयवदानाचा ब्रेन डेड झाल्यानंतरच्या म्हणजे मेंदूमृत झाल्यानंतरच्या अवयवदानाचा. बघा तर 2013 पासून इंडियामध्ये सुरू झालं आणि आता इट्स इन्क्रीजिंग. येस, इट्स इन्क्रीजिंग. द रेट इज इन्क्रीजिंग. पण जेव्हा आपण पूर्ण देशाच्या तुलनेत इंडियाला बघतो तेव्हा 10 lakh पीपलमध्ये स्पेन 47 लोक ऑर्गन डोनेट करतात. म्हणजेच 10 लाख लोकांमध्ये फक्त दॅट इज मॅक्सिमम 47 लोक ऑर्गन डोनेशनसाठी हो म्हणतात. दॅट इज द मॅक्सिमम इन द रेट इन ऑल द वर्ल्ड. अँड व्हॉट इज मिनिमम? मिनिमम इज 0. See USA 45, then Italy 25 in 10 lakh people. What about India? Any guess? Last year 10 लाख लोकांमध्ये फक्त 0.8 म्हणजे 1 सुद्धा नाही इतकं कमी अवयवदानाचं आपल्याकडे प्रमाण आहे. सपोज हे 1 जरी झालं ना तरी आपल्याकडची वेटिंग लिस्ट पूर्णपणे संपून जाऊ शकते कारण आपल्याकडे पॉप्युलेशन आहे. तर आपण बघूया स्टेट वाईज डिसीज डोनेशन आणि लिव्हिंग डोनेशनमधला आपला फरक बघूया. जस्ट लुक इट. आतापर्यंत फक्त 6 स्टेट्समध्ये डिसीज ऑर्गन डोनेशन सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्र हे 3ऱ्या नंबरवरती आहे. बाकी बघा जो ब्लू बार आहे तो आहे लिव्हिंग डोनेशनचा. मीन्स इन इंडिया लिव्हिंग डोनेशन्स आर मोर दॅन द डिसीज डोनेशन. म्हणजेच जिवंतपणी अवयवदान करण्याचं प्रमाण आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. पण डिसीज डोनेशन म्हणजेच मरणोपरांतचं नंतरचं म्हणजे मेंदूमृत झाल्यानंतरचं जे डोनेशनचं प्रमाण आहे ते फारच कमी आहे ॲज कम्पेअर टू लिव्हिंग डोनेशन.
अँड आपण बघूया किती अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे आपल्याकडे, है ना. फक्त किती स्टेट्स वर्किंग आहेत आता? तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटका, महाराष्ट्र आणि गुजरात याच स्टेटमध्येच फक्त डिसीज डोनेशन सुरू आहे आपल्या इंडियामध्ये. आणि लिव्हिंग डोनेशन बघूया. लिव्हिंग डोनेशन आपण कम्पेअर करूया इंडिया आणि अदर कंट्रीजसोबत, तर UK आणि US मध्ये बघाल रेड बार इज डिसीज डोनेशन, ग्रीन बार इज लिव्हिंग डोनेशन अँड व्हाईट बार इज DCD मीन्स डोनेशन आफ्टर सर्क्युलेटरी डेथ. तर बघा UK मध्ये रेड बार मोठा आहे, US मध्ये पण रेड बार मोठा आहे, पण इंडियामध्ये बघा ग्रीन बार दॅट इज लिव्हिंग डोनेशन्स आर मोर, राईट. See the last year's NOTO figures. The living donors are more than 15,000 and see the deceased donors only 1,128. See the figures. This is the current scenario of India. We can change it, but the potential is more. The potential is huge, right? And in the contrary, our country is third in the transplant. But how? By the living transplant. And let me tell you, these are living transplants. Who are the donors? Or the ladies and the girls are donors. The 85% donors are ladies and girls. Is it good? When deceased donation is available, why to take from living, right? And the need is increasing. See our requirement. Kidney failure patients, so many. What are the challenges? The first challenge is public challenge, that is the lack of awareness, the lack of trust in healthcare system. कारण आपण बिलीव करत नाही की आपला पेशंट ब्रेन डेड झाला आहे. डॉक्टरांनी कितीही सांगितला तरी आपण बिलीव करत नाही किंवा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. आपल्याकडे एक होप असते, राईट. आणि दुसरं आहे आपल्याकडे चॅलेंज हेल्थकेअर प्रोफेशनलमध्ये लॅक ऑफ नॉलेज, स्किल्स अँड मोटिवेशन. दीज आर द challenges we are facing. So, thank you. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी डॉक्टर आरती आहे. मी तुमच्या सगळ्यांचं आज इकडे ऑर्गन डोनेशन अवेअरनेस पब्लिक फोरममध्ये सगळ्यांचं स्वागत करते. ऑर्गन डोनेशन हे फक्त एक मेडिकल प्रोसिजर नव्हे, एका माणसासाठी एक सेकंड चान्स ऑफ लाईफ असू शकतो. It is a silent act of humanity where one life can save many lives. So in country like India, जिथे भरपूर लाखांमध्ये लोक ट्रान्सप्लांटसाठी थांबले आहेत जस्ट इन नीड ऑफ ऑर्गन्स, तिथे आपलं जे नीड आणि अवेलेबिलिटीचा रेशो आहे दॅट इज व्हेरी लो. तर येट एव्हरी डोनर हॅज अ पॉवर टू टर्न द मोमेंट ऑफ लॉस इन टू अ लेगसी ऑफ होप. तर एकाने पण समजा ट्राय केलं तर आपण 8 लोकांचा जीव वाचवू शकतो आणि 8 लोकांचं जगण्याचं होप वाढू शकतं. तर टुडे ॲज वी डिस्कस ऑर्गन डोनेशन अ गिफ्ट ऑफ लाईफ, वी आर नॉट जस्ट टॉकिंग अबाउट मेडिसिन, वी आर टॉकिंग अबाउट अवेअरनेस, कंपॅशन, वेरियस पॉलिसीज इन्वॉल्ड अँड अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया. तर आजचा कार्यक्रम सुरू करण्यात आपण आपले सगळे डिग्निटरीजला वेलकम करूया. तर आय रिक्वेस्ट डॉक्टर जहागीरदार मॅम टू वेलकम ऑल. जहागीरदार मॅम यावर्षीच्या आमच्या ASNच्या प्रेसिडेंट आहेत. आजच ASN इन्स्टॉलेशन सेरेमनी झालं आहे. शी इज प्रेसिडेंट फॉर इयर 2026-27. मॅम, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू टू वेलकम डॉक्टर मनीष श्रीगिरीवार सर. हो हो. वेलकम सर. मॅम, आय वुड रिक्वेस्ट टू वेलकम डॉक्टर बलवानी सर ऑल्सो. येस सर, प्लीज टेक अ सीट ऑन स्टेज. ये हो, ठीक आहे.
I would request Sir Praveen sir to invite ma'am also as a panelist of our organ donation forum. I would request Dr. Praveen Vairagade to invite Dr. Dilip Kumre sir as panelist. And also Dr. Prabhat Nangia, please. Yes. Welcome करायचं? Yes. Good afternoon, all panelists. Sorry. Sorry. Ma'am, I would request you to welcome Dr. Shankar Kobragade sir also. Good afternoon, all the panelists. So it is truly an honor to welcome you all to this meaningful and life-changing discussion. Today we are not just talking about medicine, we are talking about hope, humanity and second chance to life, because organ donation is the only field where one life ending can give life to many others, a new beginning. Let me begin with simple and yet a powerful thought. Don't take your organs to heaven, because heaven knows that we need them here. Okay. Now, ma'am would give a short introduction about all the panelists. Yeah. Yes. Dear friends, काही व्यक्ती केवळ डॉक्टर नसतात, ते समाज आणि न्याय यामधला एक संवेदनील दुवा असतात. अशाच एका मान्यवर व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होते. डॉक्टर मनीष श्रीगिरीवार, एम्स नागपूर येथील प्राध्यापक, फॉरेन्सिक मेडिसिन आणि मेडिको लीगल क्षेत्रातील एक संवेदनशील व अभ्यासू तज्ज्ञ. जिथे एकीकडे ते मृत्यूनंतरच्या सत्याचा शोध घेतात, तिथेच दुसरीकडे ते जिवंतांसाठी न्याय मिळवण्याची जबाबदारी पार पाडतात. ऑटोप्सी, टॉक्सिकोलॉजी, क्लिनिकल फॉरेन्सिक मेडिसिन या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी अनेकदा दुःख, वेदना आणि सत्य जवळून बघितले. लैंगिक अत्याचार पीडितांसाठी वन स्टॉप सेंटर असो किंवा अवयवदानासारख्या संवेदनशील विषयात कायदेशीर मार्गदर्शन असो, त्यांचं कार्य नेहमीच मानवतेला केंद्रस्थानी ठेवणार आहे. ते वकील, पोलीस आणि डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन न्यायव्यवस्था अधिक संवेदनशील आणि सक्षम बनवत आहेत. कोरोना वॉरियर अवॉर्डचे सन्मानित झालेले, अनेक प्रतिष्ठित संस्थांचे आजीवन सदस्य असलेले आणि संशोधन क्षेत्रातही मोलाचं योगदान देणारे, पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते असे व्यक्तिमत्व आहेत की प्रत्येक केसमधली मानवी कहाणी समजून घेतात. कारण जिथे मृत्यूनंतरही जीवन देण्याची संधी असते, तिथे डॉक्टर श्रीगिरीवार यासारखे तज्ज्ञ त्या प्रत्येक यशला आशेच्या नवीन श्वासात बदलतात. तर चला तर प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. वेलकम डॉक्टर श्रीगिरीवार. Dr. Praveen Vairagade sir, I would like to request you to join the panelists, please. आपले नेक्स्ट पॅनलिस्ट आहेत डॉक्टर मनीष बलवानी, अ पायोनियर फोर्स इन नेफ्रोलॉजी and kidney transplantation. Dr. Manish Balwani is a founding architect of disease transplant program in central India and visionary behind a state-of-art transplant immunology lab in Nagpur. With 180 plus international publications and the editor of clinical textbook of kidney transplant immunology, he is widely recognized for advancing preventive nephrology and transplant science.
he established the first DM nephrology program in central India and currently serves as Secretary, Indian Society of Organ Transplant, and FRCP London and Fellow of American Society of Nephrology. He is also an MRCP examiner shaping the next generation of physicians, a recipient of prestigious global honor including TTS ISODP Young Scientist Award and TTS International Mentor-Mentee Award. Dr. Balwani continues to influence policy, practice, and innovation in organ donation and transplantation. Please join me to welcome Dr. Manish Balwani with Bing Hello. Thank you, sir. Welcome, sir. I would like to welcome Dr. Deepa Jagirdar, ma'am. Deepa Jagirdar, ma'am, has been elected as President of year 2026-27, this year President of ASN, Associations of Surgeons of Nagpur. She is Professor and HOD at GMCH Chandrapur now. She has been a Nodal Officer for Organ Donation at Chandrapur in 2024, has been faculty at various implementation of curriculum for national faculty development at various institutes, and also a wonderful guide to many surgical students and residents and many budding surgeons now also. So I would like to welcome Dr. Deepa Jagirdar. So Dr. Shankar Khobragade sir, welcome sir. Shankar Khobragade sir is one of the senior physicians who has been ex-member of MMC Mumbai, ex-president of Cardiological Society of India, Association of Physicians of India, founder secretary of Sickle Cell Research Institute of India, and vice president of IMA, and has delivered more than 500 lectures at various national and international CME. So in this today's discussion, we welcome you, sir. I would welcome Dr. Dilip Kumre, sir. Sir is Professor and Head of Ophthalmology Department, GMCH Nagpur. He is also Founder President of Vidarbha Tribal Doctors Association and has conducted multiple health camps and social activities at various levels. So, welcome Dr. Dilip Kumre, sir, also. Yeah. I would welcome Dr. Praveen Vairagade, sir. Sir is Honorary Secretary for Association of Surgeons of Nagpur this year for the year 26-27. Sir is very senior surgeon and is the director of Asha Hospital, Nagpur. I would welcome Dr. Prabhat Nangia. Prabhat Nangia is a young and dynamic ophthalmic surgeon and who has done his fellowship in cornea surgery at Shankara Netralaya, Chennai. He is teaching guide for many ophthalm residents, DNB residents at his institute, Suraj Eye Institute, Nagpur. He has been awarded as Fellow of All Indian Collegium of Ophthalmology, Cornea in 2021 and member of editorial team, Indian Journal of Ophthalmology since 2023 and secretary in charge of Suraj Eye Bank since 2019. Welcome, Dr. Prabhat Nangia. Some questions. Yes. Yeah. In India, thousands of patients wait every day for the life-saving transplant. But unfortunately, many more never get the chance. So today, in the panel discussion, we'll understand what are the challenges, what are the gaps, and most importantly, how we can become the part of the solution today. The first question about the legal framework, medico-legal framework, to Dr. Shri Girivar. Doctor, are the current laws in India sufficient to support organ donation, or we do need stronger policy intervention? Yes, I think THOTA Act is very good, and they have done amendment also in 2011 and 2014. उसके पहले हम ग्रैंडफादर ग्रैंडमदर नहीं दे सकते थे, अभी उन्होंने नियर रिलेटिव का डेफिनेशन बढ़ा दिया, तो ताकि ग्रैंडसन भी दे सके, ग्रैंड डॉटर भी दे सकते। तो ये पेशेंट के दृष्टिकोण से ये अच्छा अमेंडमेंट है। और इसमें जो वल्नरेबल ग्रुप है, इनका एक्सप्लॉयटेशन, इसके ऊपर भी काफ़ी चेक आया है। और जो मॉनेटरी बेनिफिट
जो ऑर्गन हंटिंग, पेशेंट हंटिंग, ये जो होता था पहले, अभी उसके ऊपर काफ़ी अंकुश आया थोटा एक्ट के अंतर्गत। तो मुझे लगता है थोटा एक्ट इंडिया में अच्छे से इम्प्लीमेंट हुआ तो हम लोग एक ऑर्गन जो ट्रैफिकिंग वाला मुद्दा है या फिर जो मनी किसी को ऑफ़र देके पैसे देके जो ऑर्गन ट्रांसप्लांट होता है उस पर काफ़ी चेक कर सकते हैं। और इसमें जो सच में उदार होके जो डोनेशन करते हैं लोग, उनको सच में जस्टिस लगेगा, उनको लगेगा कि सच में हमने कुछ दान किया है। तो मेरे हिसाब से ये लॉ सफिशिएंट है। थँक यू डॉक्टर. द नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू ओनली. डॉक्टर, MLC केस म्हणजे नेमकं काय असतं आणि कोणत्या परिस्थितीत ही MLC केस म्हणून नोंदवली जाते? तसेच MLC केसमध्ये अवयवदानाची प्रक्रिया कधी आणि कशी सुरू होते आणि या प्रक्रियेत ऑर्गन डोनेशन करताना काय काय अडचणी येतात? Everybody is aware, majority of the cases of organ donation they belong to medico-legal case. तर medico-legal case म्हणजे काय? कुठलीही आत्महत्या, कुठलाही सुसाईड किंवा कुठलाही ॲक्सिडेंट, दे आर ऑल medico-legal केस. एनी सस्पिशियस केस कॅन ऑल्सो बिकम अ medico-legal केस. तर प्रत्येक केस ही medico-legalच असते. मी पाहिलं 80-90% दे आर ऑल medico-legal केसेस. तर खूप लोकांना शंका असते की medico-legal केसेसमध्ये आपण ऑर्गन डोनेशन करू शकत नाही. आपण करू शकतो. कुठल्याही medico-legal केसेसमध्ये आम्ही तर मला आठवतं की आम्ही पॉयझनिंगच्या केसेसमध्ये सुद्धा ऑर्गन डोनेशन केलेलं आहे. मनीषला आठवत असेल, डॉक्टर मनीष, आम्ही सोबतच होतो. तर ऑर्गन डोनेशन ह्या medico-legal केसेसमध्ये फक्त त्याच्यामध्ये असं असतं की पोलिसांना इन्वॉल्ड. आणि खूप लोकांना वाटतं की फॉरेन्सिकचा काय रोल आहे. तो वी आर गार्डियन फॉर द थोटा ॲक्ट, मला असं नेहमी वाटतं. आणि काही लोकांना असं वाटतं की फॉरेन्सिक इज अ ऑब्स्टॅकल, की बाबा हे तर पोस्टमॉर्टम करायला येणार नाही, रात्री येणार नाही, उशीर होईल. मग आम्ही एक कमिटमेंट देतो लोकांना की नाही तुमची डेड बॉडी आम्ही इतके वाजता देऊ, 9 वाजता. मग फॉरेन्सिकवाले म्हणतात की नाही मैं तो कल करूंगा पोस्टमॉर्टम. तर याच्यामुळे खूप ठिकाणी लोकांना medico-legal केसेस आणि फॉरेन्सिकबद्दल खूप सारं आहे. पण तुम्ही त्यांची मदत घेऊन त्यांनी medico-legal केसमध्ये ते ऑर्गन जे निघणार आहे, फॉर एक्झाम्पल आम्ही 2 किडनी दान करणार आहे, लिव्हर दान करणार आहे, पॅनक्रियास दान करणार आहे, तर दीज ऑर्गन्स रिमूव्हल इज नॉट जिओपार्टायझिंग द कॉज ऑफ डेथ. म्हणजे कॉज ऑफ डेथ फ्रेम करायला अडथळा येऊ नये एवढीच एक काळजी आहे. समजा स्टॅब इंजुरीची केस आहे आणि स्टॅब किडनीमध्ये आहे, तर ऑब्व्हियसली आपण स्वतःच घेणार नाही किडनी. म्हणजे कॉज ऑफ डेथमध्ये इंटरफेरन्स नको एवढं त्यांनी पाहायला पाहिजे. इन्सिजन आहे, इन्साईज वुंड आहे, पोटावर जर मार लागलेला आहे तर सर्जननी त्या इन्सिजनच्या बाजूने इन्सिजन घ्यायला पाहिजे. एवढा आपला रोल आहे. डेथ डिक्लेरेशन प्रॉपर आहे का, फॉर्म नंबर 8 भरला आहे का, हॉस्पिटल रजिस्टर आहे का, ब्रेन डेथ कमिटी प्रॉपर आहे का, ब्रेन डेथ कमिटीचे मेंबर प्रॉपर आहे का. ब्रेन डेथ कमिटीचे मेंबर्स आहेत तर ते ट्रान्सप्लांटमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. न्यूट्रॅलिटी पाहिजे, कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नको. नाही तर मी स्वतः ब्रेन डेथ डिक्लेअर करेन आणि मीच ट्रान्सप्लांट करीन. तर आपल्याला लोकांना न्याय द्यायचा आहे. ज्यांचा उद्देश चांगला आहे त्यांना न्याय मिळायचा आहे. त्याच्यामुळे वी आर द ब्रिज बिटवीन द सर्जन, between the team, transplant team and the police officer and the magistrate. Thank you very much. थँक यू डॉक्टर. द नेक्स्ट क्वेश्चन सेम डॉक्टर श्री गिरीवार सरांना. सर, तुम्ही DCD आणि DBD दोन्ही केलेलं आहे एम्समध्ये. तर या दोनमध्ये काय फरक आहे आणि कशा प्रकारचं हे कार्य होतं? म्हणजे डोनेशन आफ्टर सर्क्युलेटरी डेथ आणि डोनेशन आफ्टर ब्रेन डेथ, तर यामधला फरक थोडंसं समजावून सांगाल का? मला आनंद आहे की एम्स नागपूर हे नागपूरला आलं. त्यामुळे मी सुद्धा नागपूरला आलो. मी बाहेर होतो, 10-15 वर्ष बाहेर नोकरी केली. तर आम्ही सुपर स्पेशालिटीमध्ये डॉक्टर मनीष आणि मी सोबत होतो. सुपर स्पेशालिटीमध्ये डॉक्टर मनीषने तिथे ट्रान्सप्लांट सुरू केलं, किडनी ट्रान्सप्लांट. एम्समध्ये आल्यावर आम्हालाही वाटलं की आम्ही एम्समध्ये, सर्वांना माहीत आहे एम्सबद्दल? कोणी असं आहे ज्यांनी एम्स ऐकलेलं नाही आहे? सर्वांनी ऐकलं आहे? एम्समध्ये आल्यावर आम्ही मग ऑर्गन ट्रान्सप्लांट, डॉक्टर अमोल भवाने आमचे नेफ्रोलॉजिस्ट आहेत, तज्ज्ञ आहे आमच्याकडे. किडनीचा पेशंट असला की रात्रभर जागतात ते. अशी डेडिकेटेड एम्स नागपूरची टीम माझ्याकडे आहे. तर आम्ही सुरुवात ही ब्रेन डेथपासून सुरुवात केली. की मला नेहमी वाईट वाटायचं की एक आई आपल्या मुलाला देते, आई नवऱ्याला देते, आई भावाला देते. मला वाटायचं की हे खरंच, त्यामुळे एक महिलांबद्दल एक वेगळा सन्मान मनामध्ये येतो की तीच नेहमी देते. ती असे वडील खूप कमी आहे की माझ्या मुलाला मी देतो किडनी म्हणून. म्हणजे आम्ही आता सर्वांचा इंटरव्ह्यू पण घेतो. तर माझ्या लक्षात आलं की हे महिलाच असतात नेहमी की ज्या डोनेट करतात. तर आम्हाला असं वाटायचं की आपण हे लाईव्ह डोनेशन बंद करू शकतो का.
कारण तुम्ही बघाल पूर्ण 18 डिस्ट्रिक्टमध्ये, आपल्या 11 डिस्ट्रिक्टमध्ये, विदर्भामध्ये सर्व लोक लाईव्ह डोनेशनच करतात. मी 50 केले, मी 60 केले, मी 40 केले, तर काय केले तर लाईव्ह डोनेशन. म्हणजे कुणाची तरी किडनी काढली आणि कुणाला तरी दिली. तर मला नेहमी वाटायचं की आपण हे बंद केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही ब्रेन डेथ म्हणजे काय की ॲक्सिडेंट झाला, मेंदूला मार लागलेला आहे. खूप लोकांना असं वाटतं आम्हाला डॉक्टर, मला तर खूपदा वाटतं की कॉमन पब्लिकपेक्षा पहिले डॉक्टरमध्ये अवेअरनेस खूप आवश्यक आहे. कारण डॉक्टरांमध्ये अवेअरनेस आल्यावरच काम पडेल. ICUमध्ये शिकवा त्यांना की डोनर मेंटेनन्स कसं करायचं आहे, तुम्हाला ब्रेन डेथ कसं आयडेंटिफाय करायचं आहे. डॉक्टरांमध्ये अवेअरनेस येलं. कारण बघा मी पाहिलं ऑब्झर्व, आम्ही लोकांना पाहतो मॅडम एम्समध्ये की ब्रेन डेथ आहे, आम्ही सांगतो त्यांना ब्रेन डेथ आहे, तर ते आमच्याशी कन्सल्ट करतात, पण त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरशी सुद्धा ते कन्सल्ट करतात. तर म्हणजे त्याला माहीत पाहिजे की हे ब्रेन डेथ आहे म्हणून. तो म्हणते नाही आपण चान्स घेऊ. त्याच्या या एका शब्दाने आमचं डोनेशन थांबतं. आणि तुम्हाला लक्षात येईल की आमचा काही वेस्टेड इंटरेस्ट नसतोच कधी. तुमच्या दानामुळे कुणाला तरी जे डायलिसिसने त्रस्त असतात लोक, त्यांना जीवन दान मिळते. तर हा जो मेंदू मृत झालेला पेशंट आहे हा व्हेंटिलेटरवर असतो. खूपदा लोक मला घरी असलेला पेशंट म्हणतात की आम्हाला ऑर्गन डोनेट करायचं. तर घरच्या पेशंटचं आपण नाही करू शकत. आपण फक्त कॉर्निया डोनेट करू शकतो 6 तासापर्यंत. वाटलंच तर आपण बॉडीसुद्धा डोनेट करू शकतो. ॲनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये देर इज अ बॉम्बे ॲनाटॉमी ॲक्ट, नाव इट इज कॉल्ड ॲज महाराष्ट्र ॲनाटॉमी ॲक्ट. त्याच्यानुसार जे MBBSचे मुलं शिकतात, तुम्ही बघितलं असेल फर्स्ट MBBSला डिसेक्शन शिकवतात, तेच मुलं सर्जन बनतात. तर तो वेगळा आहे. पण जेव्हा पेशंट ब्रेन डेथ आहे म्हणजे मेंदूला मार आहे, इररिव्हर्सिबल डॅमेज आहे, तर फॉरेन्सिक एक्सपर्टचं हेच काम आहे की खरंच डेथ झाली आहे का, खरंच हा ब्रेन डेथ आहे का. तर मेंदू मृत झाला, व्हेंटिलेटरवर आहे असा पेशंट ब्रेन डेथ होता. आमच्याकडे जे असे आम्ही पुष्कळ केले ब्रेन डेथचे पेशंट. एकदा आम्ही फर्स्ट ॲपनिया केला. फर्स्ट ॲपनिया म्हणजे काय, आम्ही बघतो की व्हेंटिलेटर काढल्यावर हा पेशंट किती वेळ जिवंत राहू शकतो. काही असं नसते की यांनी म्हटलं की हा ब्रेन डेथ आहे आणि याचं काढून टाका, असं नसतं. एक न्यूट्रल टीम असते जी चेक करते की खरंच ब्रेन डेथ आहे का, व्हेंटिलेटर काढल्यावर हा सर्वाईव्ह करू शकतो का. माझा मित्रच होता, मला वाटते मिस्टर काळे म्हणून होते ते माझ्यासोबत 11वी 12वीला होते. आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला माझ्या बहिणीचं डोनेट करायचं आहे. म्हणजे ट्रस्ट, हा विश्वाससुद्धा महत्त्वाचा आहे. सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी ऑर्गन डोनेशनला परवानगी दिली आम्हाला. आणि अमोलला आठवत असेल, आम्ही रात्री 11 वाजता ते मिस्टर काळे, आम्ही त्यांना सांगितलं की फर्स्ट ॲपनिया झालेला आहे. फर्स्ट ॲपनिया म्हणजे आपण बघतो की हा सर्वाईव्ह करू शकतो का व्हेंटिलेटर बिना. आणि मग नियमाप्रमाणे थोटा ॲक्टप्रमाणे 6 तासानंतर पुन्हा एकदा ॲपनिया टेस्ट करावं लागतं. जर दुसरी ॲपनिया टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच आपण पेशंटला डेथ डिक्लेअर करतो आणि तो खरा मृत्यू असतो पेशंटचा. ती मरणाची वेळ ती असते सेकंड ॲपनिया टेस्ट. तर त्यावेळेस आम्ही पहिला ॲपनिया केला मॅडम. दुसरा ॲपनिया करताना ते कार्डियक अरेस्टमध्ये मृत्यू होत होता पेशंटचा. तर मग डॉक्टर अमोलनी म्हटलं, डॉक्टर मनीष आणि डॉक्टर कोलते, संजय कोलते, जे आधीचे अध्यक्ष होते माझे, आमचे सर आहेत सर्वांचे. तर आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतला की आपण डोनेशन आफ्टर सर्क्युलेटेड डेथ. सर्क्युलेटेड डेथ म्हणजे काय, हार्ट थांबलेला आहे, हार्ट थांबल्यावर 5-10 मिनटं वाट पाहायचं, दॅट इज कॉल्ड ॲज वॉर्म इस्चिमिया पिरियड, कूलिंग पिरियड. 10 मिनटं थांबल्यावर मग आपण सरळ त्यांना ऑर्गन रिट्रीव्हर करायचं. तर आम्ही त्यासाठी मिस्टर काळेंकडून, त्यांचं नाव मी घेऊ इच्छितो, त्यांनी एवढं मोठं डिसिजन घेतलं. त्यांनी आम्हाला परमिशन दिली की तुम्ही DCD करा, पण फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि पोलीस हे दोन महत्त्वाचे आहे ट्रान्सप्लांटमध्ये. तुम्ही त्या दोघांशी कोऑर्डिनेशन नसलं तर तुमचं ट्रान्सप्लांटच होत नाही. पोलिसांच्या NOC शिवाय तुम्ही इन्सिजन देऊ शकत नाही. यू हॅव टू वेट की NOC आलेलं नाही म्हणून. यू हॅव टू टेक NOC ऑफ फॉरेन्सिक एक्सपर्ट ऑल्सो, की दीज आर द ऑर्गन तुम्ही घेऊ शकता, की हार्ट घेऊ शकता, लिव्हर घेऊ शकता, किडनी घेऊ शकता. ही विल ऑल्सो इश्यू NOC. तर आम्ही या पेशंटमध्ये जेव्हा त्याला ICUमधून OTमध्ये शिफ्ट केलं, आम्ही 10 मिनटं वाट पाहिली. ECGवर प्लेन आला. प्लेन लाईन आल्यावर आम्ही त्याचं परफ्युजन आधीच करून ठेवलं होतं अमोलनी. परफ्युजन केल्यामुळे आम्ही त्याच्या 2 किडनी दुसऱ्या पेशंटला देऊ शकतो. आणि मला वाटते की भारतामध्ये ही चळवळ DCDची सुरू व्हायला पाहिजे आता. कारण आपल्याकडे बघा पेशंट असे ब्रॉड डेड येतात, आल्यावर 1 तासात मरण पावला, अर्ध्या तासात मरण पावला, 15 मिनटात मरण पावला. जर आपण DCDवर प्रयत्न केला, जर आपली OT बाजूला असली, इमर्जन्सी वॉर्डच्या बाजूला OT असली, तर आपण 5 मिनटात पेशंटला शिफ्ट करून तिथे कमीत कमी किडनी, कॉर्निया, हार्ट जे पण आपल्याला ऑर्गन चांगले असतील, हार्वेस्टिंग जर चांगलं असेल तर आपण घेऊ शकतो. तर DCD हे हार्ट स्टॉप झाल्यावर सुद्धा आपण ऑर्गन काढू शकतो.
तर स्पेनमध्ये बघाल तुम्ही तर DCDवर काम करतात ते बाकी कंट्रीजमध्ये. भारतामध्ये ही चळवळ यायला पाहिजे. तर ही चळवळ आली तर वेटिंग लिस्ट खरंच संपेल. मला वाटते तो दिवस नक्कीच येईल. कारण एवढ्या एंथुनी तुम्ही, मला वाटते दीपा मॅडम, प्रवीण सर यांनी, मी पहिल्यांदा आलो प्रेसिडेंट झाल्यावर, पहिल्यांदा प्रोग्राममध्ये आलो. तर ही चळवळ अशी थोडे थोडे थेंबे थेंबे तळे साचे अशी ही मोठी चळवळ होईल अशी आशा करतो. आणि नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्र हा नेहमी पहिल्या नंबरवर राहील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम. थँक्यू डॉक्टर. मला ॲक्च्युली डॉक्टर शंकर खोब्रागडे सरांना विचारायचं आहे. सर, आता जसं सरांनी सांगितलं की एकदा ब्रेन डेथ झालं तर असं खूप सारे चॅलेंजेस असतात जे पोटेन्शियल डोनर्स असतात आणि ते ॲक्च्युअल डोनर्समध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत. सर, तर त्याच्या बाबतीत आपण काय करू शकतो? म्हणजे त्या गोष्टीमध्ये ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स कॅन हेल्प की अजून म्हणजे त्यात काही अजून आपण करू शकतो ज्याच्याने हे जे पोटेन्शियल डोनर्स कॅन गेट मोर कन्वर्टेड इन टू ॲक्च्युअल डोनर्स? थँक्यू व्हेरी मच. फार म्हणजे तुम्ही खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे हा, की पोटेन्शियल डोनर त्यांची इच्छा असते आपण डोनेट करण्याची. सर्वात जास्त जसं आपण स्पेनमध्ये तुम्ही सांगितलं, श्रीलंकामध्ये आहेत. श्रीलंका आणि ज्या बुद्धिस्ट कंट्रीज आहेत ना त्याच्यामध्ये दान पारमिताला फार महत्त्व आहे. बुद्धिझमचा एक सगळ्यात महत्त्वाचं एक हे आहे ना, दान पारमिता. म्हणजे तुम्ही ज्ञानाचं ज्ञान द्या. आज जो कार्यक्रम आयोजित केला. दुसरं कॉर्नियल ट्रान्सप्लांट. कॉर्नियल ट्रान्सप्लांटमध्ये श्रीलंका नंबर 1 आहे त्याच्यामध्ये. आणि जसं आता प्रत्येकाला इच्छा असते, मी बहुजन हिताय संघाचे सर्व सभासद इथे आहेत त्यांचे स्वागत करतो. आणि ते नेहमी आम्हाला प्रश्न विचारतात की आम्हाला देहदान करायचं आहे, ऑर्गन डोनेशन करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जसं किडनीचे आपल्याला बरेचसे रुग्ण मिळतात. सगळ्यात जास्त भारतामध्ये जसं साऊथ इंडियामध्ये आहे. मॅक्झिमम किडनी अँड हार्ट ट्रान्सप्लांट दक्षिण भारतामध्ये जास्त आहेत. कारण ते लोक अवेअर आहेत. आणि जसं तुम्ही महिलांचं सांगितलं की ते महिला दान पारमितेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य करतात. आपले जे डॉक्टर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट होते जे हॉस्पिटलचे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी, त्यांच्या आईने त्यांना किडनी दान दिली होती. आपले डॉक्टर रवी वानखडे इथे त्यांनीसुद्धा आपली किडनी दान दिली होती. लहाने, तात्यारावजी लहाने. तर असे बरेचसे लोक आहे की ज्यांचं असं त्यांना माहीत आहे की हे जीवन कसं आहे, क्षणभंगूर आहे आणि मेल्यानंतर काहीच नाही आहे. खरं पाहिलं तर बुद्धांनी म्हटलंच आहे की आत्मा नाही आहे जगामध्ये, ईश्वरही नाही आहे, कर्मकांडही नाही आहे, स्वर्गही नाही आहे, नरकही नाही आहे. तर आपल्यामध्ये अशी भीती दाखवल्या जाते लोकांना की मेल्यानंतर मग तुमचं काय होईल, कसं होईल. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना हा जो कन्सेप्ट आहे हा डॉक्टरांनी काढायला पाहिजे. खरं म्हणजे की देर इज नो सोल, हा जो कन्सेप्ट आहे ना आत्म्याचा, हा खूपच रॉंग कन्सेप्ट आहे. आणि बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे की देर इज नो सोल. आणि आपण मेल्यानंतर लोकांना म्हणतो की आत्म्याला शांती मिळो, पण तो जो वेटिंगवाला माणूस आहे तो जिवंत माणूस आहे. 5 लाख लोक तुमच्या वेटिंग लिस्टवर आहेत आणि त्याला आशा आहे. जसं मी केपटाऊनमध्ये जाताना, केपटाऊनमध्ये मी गेलो, तिथे फर्स्ट हार्ट ट्रान्सप्लांट झाला. डॉक्टर ख्रिस बर्नार्ड, तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल. ही वॉज अ साऊथ इंडियन, म्हणजे साऊथ आफ्रिकन. तिथून त्यांनी अमेरिकेत जाऊन ते शिकले आणि तिथं पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट 3 डिसेंबर 1967 साली त्यांनी केलं. आणि ती जी मुलगी मरण पावली होती हॉस्पिटलच्या समोरून जाताना, आणि तिथे एक पेशंट होता, त्याचं हार्ट मोठं झालं, कार्डिओमायोपॅथी, त्याचं मोठं हार्ट, आणि तो वेटिंग लिस्टवर होता, मरण्याच्या वेटिंग लिस्टवर होता. आणि देर वॉज नो बडी टू डोनेट. मग त्या मुलीच्या आईने सांगितलं की आता तुम्ही माझ्या मुलीचं तुम्ही तिथे दान करू शकता. त्यांनी हार्ट ट्रान्सप्लांट केलं आणि दॅट वॉज अ फर्स्ट सक्सेसफुल हार्ट ट्रान्सप्लांट. तर ख्रिस बर्नार्डनी काय म्हटलं तेव्हा की मी जसं चंद्रावर लोक गेले ॲस्ट्रॉनॉट्स आणि त्यांना किती आनंद झाला होता की पहिलं पाऊल मी चंद्रावर ठेवलं, आज मला तसा आनंद झाला. आणि तो पेशंट लुईस नावाचा 18 दिवस जिवंत राहिला, निमोनियाने शेवटी मेला. दॅट वॉज अ फर्स्ट कार्डियक ट्रान्सप्लांट. डॉक्टर बालाजी म्हणून इथे आहेत आपल्या बाला चेन्नईला, तर ते 4 हार्ट ट्रान्सप्लांट झालेले आहेत. म्हणजे एक ट्रान्सप्लांट एका पेशंटचा, तर दुसरं तिसरं, आणि लहान लहान मुलं असे तुम्हाला खेळताना दिसतात हार्ट ट्रान्सप्लांट. तर साऊथ इंडिया एज्युकेशन फार महत्त्वाचं आहे. जर केरलामध्ये, चेन्नईमध्ये, तर पोटेन्शियल डोनर जे आहेत, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या 2 किडन्या आहेत. आता बरेचदा आम्ही सोनोग्राफी करतो, पेशंटला काही त्रास नाही आहे, पण एकच किडनी त्यांना जन्मापासून असते आणि ते माहीत होते नंतर लग्नानंतर की सोनोग्राफी आपण केली. तर बरेचदा असं होते. तर पोटेन्शियल डोनरला नेहमी माहिती असायला पाहिजे, आणि ते नॉलेज, ज्याला प्रज्ञा म्हटलं जाते, आणि विजडम, हे खूप महत्त्वाचं आहे. जर बरेचदा लोक डेथ झाल्यानंतर डॉक्टरांवर डाऊट घेतात की कितने दिन व्हेंटिलेटर पे रखोगे, खरंच आमचा पेशंट डेथ झाला का. हा विश्वास जो आहे ना डॉक्टरांवर पेशंटचा, हा खूप महत्त्वाचा आहे. ट्रस्ट इन एनी फील्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पोटेन्शियल डोनरला महत्त्वाचं म्हणजे किती तासानंतर
ॲक्सिडेंट होतात रोडवर आणि बरेचदा मग आपण पेशंटच्या हे करतो ग्रीन कॉरिडॉर म्हणतात त्याला, ते असायला पाहिजे, फॅसिलिटीज असायला पाहिजे. सरांनी सांगितलं की कॅज्युअलिटीच्या बाजूला अगदी तुमचं OT असायला पाहिजे आणि सर्जन्स हे सुद्धा अवेलेबल असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मला तरी वाटतं की लोकांचं आज प्रबोधन ज्याला आपण म्हणतो ते महत्त्वाचं आहे. सर त्यात अजून एक प्रश्न आहे. लोकांना जरी अवेअरनेस असला पण तरी बरेच लोकांना अजूनही माहिती नाही आहे की व्हॉट आर द वेज टू रजिस्टर ऑर प्लेज ॲज अ डोनर, आणि त्यांना ते डोनर कार्ड वगैरे. सर त्याविषयी काही सांगाल? डोनर कार्ड आता बरेचदा काय होतं की कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुमचा मृत्यू होईल, मोठ्या हॉस्पिटलमध्ये होईल का, कुठे होईल रस्ता, हे सांगता येत नाही. मृत्यू सगळ्यात जवळची गोष्ट आहे आपल्या. नाही, नेक्स्ट यालाही बुद्धांनी म्हटलं की नियरेस्ट इज युअर डेथ. तर आपल्याला हे सगळं असायला पाहिजे माहीत. आणि जे असे लोक असतात म्हणजे ज्याला आपण डायबेटिक एज्युकेटर म्हणतो, तसेच जर ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये डायबेटिक एज्युकेटर जर लोक असतील, ऑर्गन ट्रान्सप्लांट एज्युकेटर्स, तर त्या लोकांना किंवा शाळेचे जे मुलं असतात, प्रायमरी शाळा आहेत किंवा हायस्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, आयुर्वेदिक कॉलेजेस आहे, नर्सिंग कॉलेजेस आहे, तर ह्या लोक आपले हे चांगलं काम करू शकतात. त्यांना आपण अवेअर करून देऊ की तुम्हाला हे फॉर्म भरायचे असतात एका ठिकाणी, जसं डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस आहे, सेतू आहे, तिथे सर्व अवेलेबल असतात किंवा ऑनलाईन ॲप असतात. आता सर्जिकल सोसायटी आपली असोसिएशन आहे, या असोसिएशनने जर आपण उपक्रम केला नागपूरमध्ये की आम्हाला असं असं करायचं आहे आणि वी आर रेडी टू, फायनान्सचा काही प्रॉब्लेम नसतो, तर त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणे आणि मग त्यांना माहिती देणे. कारण ते मृत्यू असं आहे की दुःखामध्ये त्या लोकांना समजत नाही काय करायचं, आणि त्यामध्ये मग ते 2-3 तासामध्ये बाजूचे लोक येतात, शेजारी लोक, आणि तो सर्व कार्यक्रम ते हे करतात. तर त्याला तुम्हाला एज्युकेशनच फार महत्त्व आहे. येस सर. आणि आपण बघितलं आहे इवन इफ जो पर्सन आहे त्यांनी ही इज अ रजिस्टर्ड डोनर आणि त्याचा अकाली मृत्यू झाला अँड ही हॅज नॉट टोल्ड हिज रिलेटिव्स दॅट ही इज अ प्लेजेड डोनर, तर त्या टायमाला फॅमिली कन्सेंट मॅन्डेटरी असते का? आणि कितपत म्हणजे त्याला आपण भर दिला पाहिजे की आपण फॅमिली मेंबर्सला आपण रजिस्टर्ड आहो हे आपण घरीच इन्फॉर्म केलं पाहिजे? हे आपलं जसं आपल्याकडे एक मृत्यूपत्र करतात बरेचसे लोक, म्हणजे एज्युकेटेड लोक मृत्यूपत्र करतात की मृत्यूनंतर भांडणं होऊ नये. तर त्याच प्रकारे आपली जी सहचारिणी असते त्या सहचारिणीला आपण सांगायला पाहिजे की मी हा फॉर्म भरलेला आहे. दोघांनी कन्सेंट देऊन दोघांनी जायला पाहिजे ॲक्च्युअली. आणि जर एकच असेल त्यापैकी तर तुमचे जे जवळचे मित्र असतात, शेवटी डेथ झाल्यानंतर मित्र आणि शेजारी हे जवळपास लवकर येतात, धावून ताबडतोब येतात, एकमेकाला फोन करतात आणि सर्व व्यवस्था करतात. तर मित्रांना नक्की सांगायला पाहिजे, आपलं मित्रमंडळ आहे किंवा एखादी संस्था आहे तर त्या आमची बहुजन हिताय संस्था आहे, आमच्यामध्ये बरेचसे लोकांनी फॉर्म भरलेले आहेत की देहदानासाठी फॉर्म भरून त्यांनी केलेले आहेत डोनेशन. आणि मला प्रज्ञा करकरेची आठवण येते की त्या मुलीनेसुद्धा आपल्या मेडिकल कॉलेजला आपली बॉडी डोनेट केलेली होती. तर हा म्हणजे अवेअरनेसचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि जे पत्रकार लोक आहेत, पत्रकार लोकांना आपण पत्रकार परिषद घेऊन त्यांना सांगितलं, पेपरमध्ये छापून दिलं किंवा रेडिओवर आपण दिले माहिती अशी किंवा टेलिव्हिजनवर दिली की दीज आर द नंबर्स, अवेलेबल नंबर, दीज आर द पर्सन्स. आता डॉक्टर दीपा जहागीरदार आहेत, त्यांचा नंबर सर्वांना दिला तर शी इज अ गुड कोऑर्डिनेटर आणि त्या सगळं करू शकतील. आणि आमचे डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडिया, कार्डिओलॉजी सोसायटी आहे. हार्ट ट्रान्सप्लांट आपल्या भागामध्ये फार कमी होते, जास्तीत जास्त हार्ट ट्रान्सप्लांट होतात चेन्नईला होतात, कोइंबतूरला होतात, कारण ते कॉस्टली अफेअर आहे. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी सो मच. मच सर. I would like to ask questions regarding cornea now. Sir, anyone, Dr. Dilip or Dr. Prabhat can answer. Sir, अभी इंडिया में what is the percentage of visual impairment and how many people can actually can be beneficiaries for cornea transplant, and how much is the gap? How much percentage are only donating and why? I mean. Thank you for the question, Dr. Aarti, and thank you for inviting both of us to this wonderful forum. Before I start talking, एक point मैडम ने रखा था कि डॉक्टर्स को अवेयरनेस की ज़रूरत है, और मुझे ऐसा लग रहा है कि मैं कितना कुछ सीख रहा हूँ यहाँ बैठने की वजह से, बिकॉज हम कॉर्निया के बियॉन्ड डिस्कस ही नहीं करते हैं. नाउ आई फील दैट आई एम लर्निंग एवरीथिंग दैट देयर इज टू लर्न अबाउट ऑर्गन डोनेशन. सो थैंक यू सो मच फॉर योर वंडरफुल इनपुट्स. नाउ द फर्स्ट क्वेश्चन दैट यू आस्क्ड वाज व्हाट इज़ द गैप. सो करंटली अगर हम एक पर्टिकुलर एज के नीचे देखें, कॉर्निया इन दैट एज ग्रुप यंगर देन अ सर्टन से 40, corneal blindness is one of the most common causes of blindness in India. Per year
लिस्ट में 50,000 लोग ऐड होते जाते हैं वेटिंग लिस्ट में, और पर ईयर 25,000 कॉर्नियल ट्रांसप्लांट्स होते हैं। तो हर साल का बैकलॉग है 25,000। तो दैट इज द ग्रेविटी ऑफ द प्रॉब्लम, इतना बड़ा अपने को प्रॉब्लम है। और दूसरा क्वेश्चन आपका था हाँ कि फिर हम लोग ये गैप कैसे भर सकते हैं, आई मीन कैसे वेरियस ऑफ्थेल्मोलॉजी इंस्टीट्यूट्स कैन रजिस्टर देमसेल्व्स एज अ आई बैंक और एसोसिएशन विद ZTCC, उसके बारे में अभी शायद हमने बात किया था। यस यस। तो एट दिस पॉइंट हम लोग जो है वो डिसीज सर्कुलेटरी डेथ, जो मैंने आज सीखा है टर्म एक्चुअली, क्योंकि हम लोग हमेशा वैसे ही ट्रांसप्लांट्स यानी वैसे ही डोनेशंस लेते हैं सर्कुलेटरी डेथ वाले। ब्रेन डेथ में उतना कॉर्निया का समहाउ डोनेशन नहीं है, वो परसेंटेज बहुत ही छोटा है, उसको बढ़ाने की ज़रूरत है। बिकॉज उसमें कैसे है कि हमें यंग डोनर्स मिलते हैं, तो यंग डोनर द टिश्यू हेल्थ इज़ वेरी गुड, तो उसका यूटिलाइजेशन, उसकी वैल्यू बहुत ज़्यादा होती है। तो हमें ज़रूरत है कि ये जो चीज़ है कि भाई वॉलंटरी ऑर्गन डोनेशन है, और जो इन्फॉर्मेशन है वो सभी लोग अपने फैमिली को भी दे के जाए, उनको समझा के जाए कि भाई मेरे मरने के बाद मैं डोनेशन करना चाहता हूँ, प्लीज़ मेरी विशेष का आदर करना, क्योंकि इवेंचुअली फिर से वो फैमिली का डिसीजन हो जाता है, फैमिली कैन बैक आउट। तो ये चीज़ हमारे यहाँ पे भी होती है कि बोल के जाते हैं और टीम गई घर और इमोशनल हो जाते हैं और फिर बोलते हैं अभी नहीं चाहिए करके, नहीं करना है डोनेशन। तो ये एक जो थॉट प्रोसेस है अपने कंट्री में, उसको चेंज करने की ज़रूरत है। इससे थोड़ा सा गैप अपन क्लोज कर पाएंगे। सॉरी सर, आपल्याकडे साधारणतः मृत्यूनंतर डोनेशन होत असतं, परंतु यामध्येही जे MLC केसेस आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी थोड्याफार अडचणी येतात, आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर आपण प्रयत्न केला डॉक्टरांनी आणि एक व्यवस्थित जर आपण टीम तयार केली तर त्याच्यामध्ये एक होऊ शकतं. दुसरं, श्री गिरवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे जे ब्रेन डेथ होता त्या ठिकाणी कॉर्नियाचं डोनेशन फार कमी होतं मुळात, आणि याकडे बऱ्याचशा आय बँक आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस नाही आहे. आता नागपूरमध्ये 7 आय बँक आहेत, त्यामध्ये 5 गव्हर्मेंट आहेत, आणि मला वाटतं 5 गव्हर्मेंट आहे आणि 2 NGO आहेत. तर याच्यामध्ये फक्त 2 लोकांचं आत्तापर्यंत सहभाग आहे, आणि याचा सहभाग जर वाढला तर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात संख्या वाढेल, आणि आपण जी ही गॅपची गोष्ट केली ही भरून देता येईल. धन्यवाद. आणि सर, व्हॉट इज द क्रायटेरिया, म्हणजे कुठले कुठले लोक देऊ शकतात किंवा कुठले कॉर्निया नाही देऊ शकत? मुळात याच्यात वयाचं काही बंधन नाही. 2-3 बिमाऱ्या आहेत त्याच्यामध्ये, जसं HIV वगैरे असलं समजा, किंवा ऑस्ट्रेलियन अँटीजन पॉझिटिव्ह असला, किंवा सेप्टिसेमियामुळे जर डेथ झाली, कॅन्सरमुळे काही असेल, तर अशा केसमध्ये आपण त्याला ट्रान्सप्लांट करू शकत नाही कॉर्नियाला. पण तिथे थेरॅपेटिक पर्पजसाठी, जसं मुलांना शिकायचं असेल त्यासाठी वगैरे आपल्याला वापरता येतं. पण ह्या 2-3 बिमाऱ्या आहेत त्यामध्ये आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. ओके. आणि हे कॉर्नियामध्ये पण मॅचिंग लागतं का ऑर्गन्स, जसं बाकी ऑर्गन्सला मॅचिंग लागतं? नाही, हे एक अवॅस्क्युलर ऑर्गन असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मॅचिंगची गरज नसते. पण सरांनी सांगितल्याप्रमाणे जर रिझल्ट चांगले यायचे असतील त्यासाठी MLC केसेसमध्ये आणि अशा प्रकारचे जे यंग असतात त्याच्यामध्ये एंडोथेलियम काउंट फार चांगलं असतं. ओके. आणि त्यामुळे आपण जर ज्याच्या डोळ्यामध्ये आपण ते लावतो त्याला त्याचा जास्त चांगला फायदा मिळतो. अँड हाऊ मच टाईम आफ्टर नॅचरल डेथ, फॉर एक्झाम्पल कोणाची घरी डेथ झाली बिकॉज ऑफ MI, लवकरात लवकर करायला पाहिजे, पण 4 ते 6 तासापर्यंत करता येतं. ओके. टीम लवकर पोचली, घरच्या लोकांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे. जशी डेथ झाली तर डोळा बंद करावा लागतो, आणि त्यानंतर त्याला एखादी कापसाचा बोळा थंड करून त्याच्या ह्याच्यावर ठेवावा लागतो, पंखा बंद करावा लागतो, AC असेल तर AC चालू करावं लागतं, तिथलं टेम्परेचर मेंटेन करायचं असतं. ACचं जर हवा आहे डायरेक्ट त्या चेहऱ्यावर जाऊन याची काळजी घ्यावी लागते. आणि 5-6 तासातून नंतर काढलं तर आपण त्याला एक मीडियामध्ये टाकतो, आणि त्या मीडियामध्ये तो मग स्टोअर राहतो. ड्रायनेस नाही झाला पाहिजे बेसिकली. ड्रायनेस झालं की त्याचं इपिथेलियम खराब होतो आणि कॉर्नियाची क्वालिटी खराब होते, आणि त्यामुळे मग ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याचे रिझल्ट्स आपल्याला येत नाही. ओके, थँक्यू सर. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो.
कॉर्निया तुम्ही विचारलं ना कॉर्नियल ट्रान्सप्लांट कोण देऊ शकत नाही. हां. मध्ये मुंबईला एक कॉन्फरन्स झाली ट्रॉपिकल न्यूरोलॉजीवर ज्याचे चंद्रशेखर मिश्रम सरांनी ऑर्गनाईज केली होती आणि तिथे श्रीलंकेच्या एक डॉक्टर होते त्यांनी केस प्रेझेंट केली होती की एका पेशंटने कॉर्निया रिसिपियंट होता कॉर्निया ट्रान्सप्लांट झाला सर्व झालं आणि त्याला काही दिवसांनी एन्केफेलायटिस झाला म्हणजे दॅट वॉज रेबीज म्हणजे तो रेबीज झाला त्याला आणि ही वॉज ॲडमिटेड फॉर रेबीज आणि मग त्यांना माहीतच नाही की त्यांनी विचारलं नातेवाईकांना की इज देअर इन हिस्ट्री ऑफ डॉग बाईट कुत्रा चावला होता काय त्यांना काहीच हिस्ट्री नव्हती. मग कॉर्निया ट्रान्सप्लांट ज्याने डोनर दिलेलं होतं मग तिथे जाऊन त्यांनी एन्क्वायरी केली आणि मग तिथे सांगितलं की तो जो डोनर होता त्याला देअर वॉज अ हिस्ट्री ऑफ डॉग बाईट आणि त्या डॉग बाईट त्याला झाला आणि याला डिसीज कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणून ती सुद्धा आपण एक नोट घेऊ शकतो की वॉज देअर इन हिस्ट्री ऑफ डॉग बाईट. प्रॉपर हिस्ट्री इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हां डोनरची हिस्ट्री फार महत्त्वाची आहे. सरांनी सांगितलं की HIV बाकीचे तर दॅट वन ॲडिशन त्यांनी आम्हाला सांगितलं की प्लीज आज द हिस्ट्री ऑफ डॉग बाईट ऑल्सो. ओके थँक्यू सर. Now moving ahead, kidney failure is one of the fastest growing health concern in India and transplantation often become the only hope. This question goes to Dr. Manish Balwani. As a nephrologist doctor, what is that one change that could dramatically improve kidney transplant outcome in India? फर्स्ट ऑफ ऑल सबसे पहले मुझे लगता है कि किडनी फेलियर के जो कारण हैं हमने उस पर ध्यान देना चाहिए. ज़्यादा शुगर और बीपी के कारण ही 80% किडनी फेलियर या एंड स्टेज अदर ऑर्गन्स के भी फेलियर होता है. तो शुरू में हमने अगर बीपी और शुगर को ही कंट्रोल किया तो हम काफ़ी हद तक इसे रिड्यूस कर पाएंगे और धीमा कर पाएंगे, वेटिंग लिस्ट भी कम होगी. दूसरा ये 80% जो डायबिटीज़ के ट्रांसप्लांट से पहले भी किडनी ख़राब हो रही तो ट्रांसप्लांट करने के बाद भी डायबिटीज़ और ब्लड प्रेशर ये दोनों उसके बाद में भी खतरा बने रहते हैं. बीपी और शुगर ट्रांसप्लांट होने के बाद में भी अगर कंट्रोल में नहीं रखा जाए तो 8 या 10 साल बाद फिर से नई किडनी जो हमने ट्रांसप्लांट की है उसमें भी तकलीफ़ निर्माण हो सकती है. कई बार पहले से बीपी शुगर नहीं रहा, ट्रांसप्लांट चालू रखने अच्छा रहे, जो ऑर्गन्स है उसके लिए हम मेडिसिन देते हैं जो रिजेक्शन से बचाती है, उससे भी बीपी शुगर हो सकता है. तो हमें सबसे इम्पॉर्टेंट है लाइफस्टाइल, ब्लड प्रेशर कंट्रोल, शुगर कंट्रोल, टाइम से दवाई लेना, इन्फेक्शन से बचाव, ये सब कंटिन्यू ध्यान दिया तो ऑर्गन्स काफ़ी लंबे समय तक चलते हैं. Yes, thank you, doctor. One another question for you. With your vast experience, what is that one breakthrough to reform that could truly transform kidney transplantation in our country? रिफॉर्म साइंटिफिक रिफॉर्म्स तो ऑलरेडी सब जगह हम सेम प्रैक्टिस करते हैं. किडनी ट्रांसप्लांटेशन का अगर हमें रेट या नंबर इंक्रीज़ करना है या कोई भी ऑर्गन का, मुझे ऐसा लगता है कि कुछ पॉलिसीज़ में चेंज लाए तो थोड़ा आसान हो जाएगा, जिसमें कंपलसरी ब्रेन डेड सर्टिफिकेशन आना चाहिए. तो जम्मू कश्मीर से लेके कन्याकुमारी तक जब भी कोई पेशेंट डेथ होता है तो हम उनको एक स्लिप देते हैं कि क्यों डेथ हुई, क्या हुआ, कितने बजे डेथ हुई. तो उसमें एक कॉलम आने से क्या ये पेशेंट ब्रेन डेड था तो क्या आपने रिश्तेदारों को ऑप्शन दिया ऑर्गन डोनेशन का. ये अगर हम इम्प्लीमेंट कर पाए तो सब पेशेंट के जो भी रिश्तेदार रहेंगे सबको इन्फॉर्मेशन जाएंगी कि ये हमारे जो रिश्तेदार है ये ब्रेन डेड है और उनको एक ऑप्शन भी जाएगा कि आप डोनेट करना चाहते हैं. फिर आगे उनकी इच्छा, उनकी परिस्थिति, वो देना चाहे ना देना चाहे. ये एक इम्पॉर्टेंट क्लू ऐड करने से ब्रेन डेथ सर्टिफिकेट में काफ़ी यूनिफॉर्मिटी आएंगी और अवेयरनेस आएंगी और ऑर्गन डोनेशन बढ़ेगा. That's great suggestion, sir. Next question for you. As a founder member of disease transplant program in Central India, what were the biggest barriers you faced? नो हम तो ट्रांसप्लांट करने वाले लोगों में से हैं जो ट्रांसप्लांट के लिए काउंसलिंग करते हैं. ट्रांसप्लांट कोऑर्डिनेटर्स या काउंसलर्स, उन लोगों का रोल सबसे ज़्यादा होता है. हम लोग कभी भी वो टीम के साथ में इन्वॉल्व नहीं रहते हैं. जो काउंसलिंग करते हैं वो टीम अलग होती है, जो ट्रांसप्लांट करती है वो टीम अलग होती है. तो हम तो ट्रांसप्लांट फिजिशियंस हो गए, हमारी टीम होगी ट्रांसप्लांट सर्जन्स की. हमें आइडेंटिफाई होने के बाद में जब रिलेटिव्स हाँ बोलते हैं उसके बाद में हमारा रोल शुरू होता है. उसके पहले के जो रोल्स है वो मेनली हम देखते हैं कि अवेयरनेस ही सबसे बड़ा चैलेंज है. लोगों को पता होना कि ब्रेन डेड कंसेप्ट क्या है,
और ब्रेन डेड अगर हमें लगता है कि हमारे हॉस्पिटल ने इन्फॉर्म किया है कि ये ब्रेन डेड है, हम उसकी रिपोर्ट्स ले जाके हमारे दूसरे डॉक्टर से पूछ सकते हैं, तीसरे से पूछ सकते हैं। लेकिन अगर हर डॉक्टर, हर ब्रेन का डॉक्टर अगर वही बात बता रहा है और अगर हमारी इच्छा है ऑर्गन डोनेट करने की, तो हम फिर उसके हिसाब से आगे हमने बढ़ना चाहिए। तो सबसे इम्पॉर्टेंट है अवेयरनेस, डॉक्टर्स में भी, मेडिकल फील्ड में भी और आम पब्लिक में भी इंफॉर्मेशन की कमी है, हमें उस पर काम करना चाहिए। Yes, thank you, doctor. How can preventive nephrology reduce the burden of transplant, reduce the burden on transplant waiting list? मैंने जस्ट अभी बताया कि हमें अगर वेट लिस्ट कम करना है तो जिसको हम बचा सकते हैं, जिस बीमारियों से हम दूर रह सकते हैं, हमने उस पर ध्यान देना चाहिए। ओबेसिटी, आजकल मोटापा, ब्लड प्रेशर, शुगर, इन सब चीज़ें ही सबसे खतरनाक है जिसके कारण ऑर्गन फेलियर हो रहा है, चाहे किडनी हो, लीवर हो। इन सब की जड़ सबसे ज़्यादा लाइफस्टाइल ही है। योगा, नियमित व्यायाम, खाने पीने में ध्यान और स्ट्रेस, इन सब चीज़ों पे ध्यान दिया जाए तो काफ़ी हद तक हम इन बीमारियों को प्रिवेंट कर सकते हैं। Yes, thank you, doctor. Thank you for your suggestions. सर, आय हॅव इन जनरल क्वेश्चन. सर, भरपूर लोकांना अजून पण माहीत नाही आहे की इंडियामध्ये आपण जे ऑर्गन ॲलोकेशन सिस्टम आहे की ऑर्गन्स लोकांना मिळतात कसं, की कधी पण कोणाला पण समजा ऑर्गन लिस्ट, व्हॉट इज दिस वेटिंग लिस्ट, जी ती कुठून येते, लोकांना ऑर्गन्स कसे ॲलोकेट केले जातात, आणि जे लोक आजकाल बोलतात की ह्यांनी ऑर्गन सेल केले, देर इज ऑर्गन ट्रॅफिकिंग, तर असं हे याच्यावर थोडंसं. मला पण म्हणजे या गोष्टीविषयी खूप क्वेरी येतात. आणि एकदा तर मलाच व्हॉट्सअपवर मेसेज आला की सुधीर कुमार, कोणाला आला आहे का अजून, सुधीर कुमार और उनकी डेथ हो गई है, उनके पास किडनी है और असा नंबर आहे, लवकरात लवकर गरजू व्यक्तींना पाठवा. तर तुम्ही पाहिलं की आपल्या जवळचे लोक फटाफट मेसेज पाठवतात. आपला उद्देश चांगला असतो, पण काय खरंच सुधीर कुमार आता किती वर्षापासून किडनी वाटत आहे माहीत नाही मला. तो अजूनही मेसेज अजूनही फिरत राहतो सुधीर कुमारचा मेसेज. आणि मी अजून एक पाहिलं की या जन्मी जर किडनी दिली तर पुढच्या जन्मात किडनी येणार नाही, या जन्मात डोळे दिले तर पुढच्या जन्मात आंधळाच होईल. म्हणजे ह्या गोष्टी अशा पसरवतात लोक, आणि लोकांना असं वाटतं की किडनी आणि ऑर्गन हे असेच मिळून जातात. म्हणजे कुणाचा, आमच्याकडे तर फोन येतात, मंत्र्यांकडे जातात लोक की आमच्या पोराचा नंबर लावून द्या पहिले, याला प्रायोरिटीवर घेऊन टाका. म्हणून मी सांगितलं की आपला जो थोटा ॲक्ट आहे हा सक्षम आहे, हा कायदा आहे, म्हणून याच्यामध्ये वशिलेबाजी चालत नाही. तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल सरस्वती हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमची इच्छा असली की मला तिथे करायचं आहे, तुम्ही तिथे रजिस्टर करा. तिथे झालं की तिथल्या वेटिंग लिस्टमध्ये तुमचा ब्लड ग्रुपप्रमाणे वेटिंग लिस्ट तयार होईल त्यांची हॉस्पिटलची, आणि तुम्हाला मग ZTCCचं ऑफिस आहे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, तुकडोजी स्क्वेअर जाऊ. तुमच्या ओळखीचे कोणीही पेशंट असले ज्यांना ट्रान्सप्लांट करायचे असेल तर तिथे आमची 9 ते 5 मध्ये टीम असते. ती टीम तुम्हाला पूर्ण समजावून सांगते, आणि ZTCCसुद्धा वेटिंग लिस्टनुसार काम करते. असं नाही की हा ओळखीचा आहे तर याला पहिले मिळेल, याचं पत्र आणलं याने तर याला पहिले मिळेल. लोकांना खूप अजून आपल्याला भारतात सवयच आहे ती की लाईनमध्ये न लागता तिकडून उडी मारून जायचं, पत्र घेऊन जायचं, पत्रावर जम्प इन करून जायचं छान, की असं वाटतं की किडनीच मिळून जाईल, मला हार्टच मिळून जाईल. मग तिथे जाऊन रडणे, लोकांकडे जनता दरबारात रडणे की नाही नाही हा तर खूप गरीब आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत पाहिजे की असं कुठेही किडनी कोणालाही कोणी देऊ शकत नाही, ती कायद्यानुसार होते. महाराष्ट्रामध्ये खूप स्ट्रिक्ट आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आता तुम्ही पाहिलं असेल रोबी हॉलमध्ये डॉक्टर 2 वर्ष जेलमध्ये गेले. चंद्रपूरचं बघा, त्यांनी किडनी माहीत नाही कशी दिली, त्याची जबरदस्ती काढली, तो विषय वेगळा आहे, आपल्याशी रिलेटेड नाही आहे. पण तुम्हाला सांगायचं हे आहे की समजा एक मेंदूमृत झालेला पेशंट, जसं फॉर एक्झाम्पल एम्समध्ये आहे, एम्समध्ये आहे तर मनीष श्रीगिरवार ठरवेल का किडनी कोणालाही मी काढून देईल, याला हार्ट देऊन देईल, याला लिव्हर, असं नसतं. ZTCC अलोकेशन करतं, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी. त्याच्यावर असतं सोटो म्हणजे स्टेट लेवलची टीम, रोटो म्हणजे रिजनलची टीम, आणि मग नॅशनल लेवलची टीम, आणि त्याच्यावर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे नोटो, रोटो, सोटो. आणि महाराष्ट्रामध्ये आपण ZTCC तयार केलेलं आहे. तर पुण्याला ZTCC आहे, मुंबईला आहे, अशा 4 ZTCC महाराष्ट्रामध्ये आहे. आता अजून आपण ZTCC वाढवणार आहे की कारण ऑर्गन डोनेशनचं काम वाढलं पाहिजे. तर मेंदू मृत झालेला पेशंट
त्याचं इन हाऊस म्हणजे काय, एम्सला मिळेल. एम्समध्ये जर हार्ट ट्रान्सप्लांटची फॅसिलिटी आहे तर एम्सला पहिला हक्क राहील, तर एम्सला हार्ट मिळेल. एम्समध्ये जर किडनी ट्रान्सप्लांटची फॅसिलिटी आहे तर एम्सला एक किडनी मिळेल. मग दुसरी किडनी कोण घेईल, प्रायव्हेट हॉस्पिटल कोणी घेईल का, असं नाही. ते सुद्धा रोटेशननुसार ZTCC अलोकेट करेल. ती लिस्ट असते, सगळ्यांना माहीत असते की माझा 5वा नंबर आहे, माझा 7वा नंबर आहे, जसं मेरिट लिस्ट येते पेपरमध्ये, त्या लिस्टनुसारच रोटेशन होतं. असं कोणीही कुठलेही ऑर्गन कोणाच्याही निर्देशानुसार होत नाही, हे लक्षात घ्या. समजा हार्ट इथे कोणीच घ्यायला तयार नाही विदर्भात, तर सोटोला जाईल. सोटो स्टेट वाईज अलर्ट देईल, कुठे पाहिजे बाबा, मुंबईला पाहिजे, पुण्याला पाहिजे, औरंगाबादला पाहिजे, कुठे पाहिजे. पूर्ण स्टेटमध्ये कुठे पाहिलं तर मग आपण पोलिसांना रिक्वेस्ट करून ग्रीन कॉरिडॉर तयार करू. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे समजतं तुम्हाला, म्हणजे त्या रस्त्यावर पोलीस पूर्ण अलर्ट राहील, 2 मिनटात तो एअरपोर्टवर पोहोचेल. एअरपोर्ट ऑथॉरिटीला सुद्धा नोटोमध्ये पॉवर दिलेली आहे की एअरपोर्ट ऑथॉरिटीसुद्धा पूर्ण तयारी करून त्या हार्ट, कारण त्याचा पिरियड असतो किती, 2 तास, 2 आवर्स, शॉर्ट लाईफ म्हणजे खूपच वॉर्म इश्यू असतं, 2 तासात त्याचं ट्रान्सप्लांट झालं पाहिजे. त्याच्यामुळे 30-40 मिनटात ते पोहोचलं पाहिजे आणि लवकरात लवकर ट्रान्सप्लांट झालं पाहिजे, याची आपण काळजी घेतो. मला वाटते किडनीला आपण 24 तास ठेवू शकतो, मॅक्झिमम ठेवू शकतो आपण. त्याच्यामुळे किडनी आपण, लिव्हरसुद्धा आपण पहिले काढतो. तर हे अलोकेशन हे ZTCCच्या निर्देशानुसारच होईल, हे लक्षात घ्या तुम्ही. कुणाची वशिलेबाजी किंवा कुणाच्याही म्हणण्यानुसार होणार नाही, रोटेशननुसारच प्रत्येकाचा नंबर लागेल. थँक्यू. मी डॉक्टर जहागीरदार मॅम आणि प्रवीण वैरागडे सरांना विचारायचं आहे. सर, ॲज अ सर्जन्स असोसिएशन यावर्षी आपण जो आता अवेअरनेसचा प्रोग्राम करतो आहे, तर आपण फर्दर काय स्टेप्स घेऊ शकतो इन अवर हॉस्पिटल्स सो ॲज टू इन्क्रीज दिस कोलॅबरेशन विथ ZTCC और फाउंडेशन्स लाईक मोहन फाउंडेशन. तर आपण म्हणजे आपलं विजन काय आहे बेसिकली आपल्या अवेअरनेस इन द इयर 2026-27? हा प्रोग्राम घ्यायचा उद्देश हाच होता की आमचे प्रेसिडेंट दीपा मॅडम आहे, यांना या ऑर्गन डोनेशन अवेअरनेसचं एक व्रत आम्ही घेतलं आहे आणि ते आम्ही वर्षभर करू. तर कसं करू की पहिले आम्ही, जसं माझे मित्र आहे डॉक्टर मनीष श्रीगिरीवार, हे तिथले चेअरमॅन आहेत लोकल बॉडीचे, तर त्यांची मदत घेऊन त्यांच्या सल्ल्याने आम्ही सोबत लॉयन्स क्लब आहे, JCI आहे, रोटरी क्लब आहे, यांचे जे NGOज आहे बाकीचे, मोहन फाउंडेशन आहे, मॅडम आहे मोहन फाउंडेशनच्या, या सगळ्यांना सोबत घेऊन, हे एकट्याचं काम नाही आहे मॅडम, एका असोसिएशनचं किंवा एका व्यक्तीचं काम नाही आहे. हे असे सगळे NGOज आणि सारख्या विचारधाराचे लोक मिळून, जसं मी माझे 4 फॅमिली मेंबर्स किंवा 4 फॅमिलीजला मी जागृत केलं, असं पसरत जाईल तर ती तशी फूड चेन बनवून ते पूर्ण देशात पसरेल आणि आम्ही आपलं टार्गेट अचीव करू असं मला वाटते. मॅम, आता हे आपलं जे ऑर्गन डोनेशन आहे, आता आपण सर्जन आहे, सो आपण सर्जनच्या हिशोबाने विचार करतो की पेशंट आला, ही इज ब्रेन डेथ, पण याच्यात बरेचसे कल्चरल आणि सोशल सगळे मिथ्स इन्वॉल्ड असतात. तर यासाठी आपण हॉस्पिटल्समध्ये काय हे करू शकतो सो दॅट वाईल वी आर डिक्लेअरिंग समवन ॲज ब्रेन डेथ, वी नो दॅट देर इज वन committee has some members that are going to declare, but at the end whatever work is to be done is by transplant surgeons. तर आपण जो अल्टिमेट आहे, जो बोलणार आहे किंवा ॲट दी एंड पोस्ट ट्रान्सप्लांटेशन, तर आपण काय त्यांना सांगू शकतो अजून? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पेशंट जो ICUमध्ये आहे त्याच्या बाबतीत वेगळा विचार केला जातो. एक पेशंट जो घरात आहे, चालता फिरता आहे, त्याच्याबाबत वेगळा विचार असतो आणि या दोघांचा समन्वय खूप महत्त्वाचा आहे. जी जनरल पब्लिकला अवेअरनेस करतो आपण, ज्याच्यामध्ये आपण त्यांना ज्ञान देतो आहे, म्हणजे आता तुम्ही सगळे नॉर्मल बसलेले आहात, तर तुम्हाला अवगत करतो आहे आम्ही, हे तुम्ही अडल्ट आहात, पण जर तेच लहानपणापासून म्हणजे आपण जसं शाळेत शिकतो, आणि की शाळेमध्ये आपल्याला कधीच हे शिकवलं नाही की ऑर्गन डोनेशन असतं किंवा असं काही असतं, म्हणजे आपल्याला तिथूनही सुरुवात व्हायला हवी, कारण की जोपर्यंत ते बालमनात रुजू होत नाही की
असं ऑर्गन डोनेशन असतं हे आता आपल्याला कळलं, पण हे आपल्याला शाळेत कधी शिकवलं गेलेलं नाही. तर त्याचा प्रसार हा आपल्याला टप्प्याटप्प्यानेच करावा लागेल. आता आम्ही ॲज अ असोसिएशन आम्हाला काय करता येईल, तर आमच्याकडे इन्स्टिट्यूट लेवलवर म्हणजे मेडिकल कॉलेजेसला जे पेशंट्स येतात त्यांना आम्ही अवेअर करू शकतो. पुष्कळ पेशंट कसा आधीच तो दुःखी असतो आणि तो त्रासलेला असतो त्याच्या परिस्थितीमुळे, तेव्हा त्याला सांगणं म्हणजे कसं की डॉक्टरचं कर्तव्य आहे पेशंटला चांगलं करणं. आणि मग जर ते सोडून आम्ही त्यांना याच्याबद्दल सांगितलं तर एक साशंकता कोणालाही येते की बाबा मला जे दुःख आहे, मला जो त्रास आहे हा डॉक्टरनी कमी करायला हवा, आणि हे डॉक्टर आता काही भलतंच काही का बरं सांगताय, हाही एक. आणि त्याच्यामुळेच हा जो आहे ना ऑर्गन अवेअरनेसचा जो आपलं मिशन आहे हे मागे पडतं. कारण की आपण ॲज अ डॉक्टर फक्त त्या पेशंटची जी व्याधी आहे त्याला ठीक करतो आणि तिथपर्यंत पेशंट चांगला झाला की तिथपर्यंत त्याचा प्रवास असतो. आणि पेशंट जेव्हा मरणावस्थेत असतो, आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ब्रेन स्टेम डेथ ही संकल्पना काय आहे हे जनसामान्यांना कळणं खूप जरुरी आहे. जो पेशंट ब्रेन स्टेम डेथ झालेला असतो तो व्हेंटिलेटरवर असतो, म्हणजे घरी गेलेला पेशंट, घरी मृत पावलेला पेशंट हा ब्रेन स्टेम डेथ नाही आहे, त्याला आपण कॅडव्हर म्हणतो. आणि कॅडव्हरिक पेशंट म्हणजे ज्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे, आता त्याचं हार्ट बंद पडलेलं आहे आणि नॅचरली हार्ट जेव्हा बंद पडतं तेव्हा ब्रेनला सप्लाय होत नाही आणि विदिन टू म्हणजे इट्स 2 मिनिट्स आपलं ब्रेन निकामी होतं. तर याच्यामध्ये व्हॉट इज अ गेम चेंजर काय, व्हेंटिलेटर. पेशंट ऑन व्हेंटिलेटर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पेशंट फॉर ऑर्गन डोनेशन. कारण की तो व्हेंटिलेटरवर असल्यामुळे त्याचं हार्ट चालू असतं व्हेंटिलेटरच्या त्या मशीनमुळे, आणि त्यामुळे त्याचे सगळे अवयव जे आहेत ना ते काम करत असतात, पण त्याचं ब्रेन काम नाही करत. तर ते डिसाईड कोण करतं, तर त्याच्यामध्ये जी कमिटी असते, 5 डॉक्टरांची कमिटी असते, त्याच्यामध्ये फिजिशियन असतो, सर्जन असतो, ॲनास्टॅटिस्ट असतो, सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो न्यूरोफिजिशियनचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा रोल असतो. कारण की ब्रेनची ॲक्टिव्हिटी आहे किंवा नाही, म्हणजे तो EEG जो काढतो आपण त्याच्यामध्ये काहीच हालचाल नाही आहे. ह्या ज्या डोळ्यांच्या पुतळ्या म्हणतो आपण आतमधल्या, त्या जर लाईट आपण टॉर्च लावून पाहतात ना डॉक्टर, की त्याच्यानंतर पुष्कळ तुम्ही हिंदी पिक्चरमध्ये पाहिलं असेल की एक तर ते पल्स पाहतात आणि मग म्हणतात की आपका पेशंट अभी बच नाही सकता, आणि दुसरं थोडं मॉडर्न आपण हिंदी पिक्चरमध्ये किंवा मराठी पिक्चरमध्ये पाहतो की ते डोळ्यांमध्ये टॉर्च टाकतात आणि पाहतात की ती रिॲक्ट करत नाही. रिॲक्ट करणं म्हणजे तो जिवंत आहे. जेव्हा रिॲक्शन नाही राहत लाईटला, ते आकुंचन आणि प्रसरण पावणं, हेच फक्त ते डायलेटेडच राहतात. मग डायलेटेड राहण्याचे कारणं आणखीन दुसरे काही राहू शकतात का, तर हो, ते जेव्हा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे जातो तेव्हा पुतळ्या जर बारीक असतील तर त्याला रेटिनोस्कोपीनी पाहता येत नाही, ते डायलेटेशनचे कारण वेगळे. पण इथे जो पेशंट व्हेंटिलेटरवर आहे तो नॅचरली इट इज बिकॉज ऑफ द ब्रेन स्टेम डेथ. तर मेंदू मृत ही संकल्पना जनसामान्यामध्ये म्हणजे त्यांना माहिती होणं खूप जरुरी आहे. आणि एकदा ब्रेन जर डेथ झाली आहे तर तो कधीच रिव्हर्स होत नाही, म्हणजे इट इज इरिव्हर्सिबल. तर पुन्हा नॉर्मल ब्रेन कधीच येत नाही. आणि अशा पेशंटमध्ये जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटरवरून पेशंटला डिस्कनेक्ट करता त्या क्षणी 2-3 मिनटामध्ये म्हणजे आपण त्याला डिक्लेअर करतो. म्हणजे जेव्हा शर्थीचे प्रयत्न होतात डॉक्टरांचे की पेशंटला वाचवायचंच आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की आता याच्यामध्ये फक्त व्हेंटिलेटरमुळे याचा श्वासोच्छ्वास चालू आहे, जसं व्हेंटिलेटर काढलं तसं या पेशंटमध्ये आता आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. तर हा जो क्रुशियल पिरियड आहे हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला जे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आहेत, कारण की डॉक्टरांचं काम हे कोऑर्डिनेशनचं आहेच, पण आणखीन त्याला ॲडिशनल आपल्याला टेक्निकल पर्सन राहिला कोणी, जो PRO म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसर राहतो, जो सांगू शकतो, आणि डॉक्टरांचं पण काम आहे. दोन्ही गोष्टींमुळे आपण रिलेटिव्हला, कारण की रिलेटिव्ह हा दुःखात असतो, त्याच्या जवळचा जर पेशंट गेलेला आहे तर नॅचरली तो त्या दुःखात असतो आणि तो त्याचा विचार वेगळा असतो. त्याच्यात आपण जर त्याला सांगितलं की तुम्ही ऑर्गन डोनेट करता का, तर काही जी दूरदृष्टी असते ज्यांना किंवा ज्यांना याच्याबद्दल ज्ञान असतं
ज्यांनी हे दुःख जवळून पाहिलेलं असतं दुसऱ्यांचं. कारण की हे जे अवयव आहेत हे एका घरातल्या दुसऱ्या कोणत्या घरातल्या कर्त्या पुरुषाला किंवा स्त्रीला जातात आणि कर्त्या पुरुषावरच आणि स्त्रीवरच घराचं म्हणजे त्यांचं घर चालत असतं. आणि अशा पेशंटला जर हे जे हृदय आहे हे मिळालं किंवा ह्या किडनीज मिळाल्या तर ते त्याच्यासाठीच आम्ही म्हणतो की 8 लोकांना जीवनदान मिळतं. म्हणजे सर्जरी इज अ स्किल वेअर वी कॅन सेव्ह 1 लाईफ बट ऑर्गन डोनेशन सेव्हज मल्टिपल लाईव्ज. म्हणजे 8 लोकांना जीवदान मिळतं. आणि तसंही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 74 टिश्यूज आपण एक बॉडी डोनेट करू शकते. तर मेंदूमृत 8 लोकांना करतं आणि बाकी जर त्यांनी आणखीन बाकी टिश्यूज वगैरे, कारण की हे नुसतं फक्त जीवनदानासाठी पण नाही, याच्यात रिसर्च पण करता येतो. थँक्यू. मैं स्वागत करते रिटायर्ड एसीपी जमील अहमद जी, आपका स्वागत है सर. एसीपी चंद्रशेखर उदगीकर साहेब, आपका स्वागत है सर. और हमारे साथ आए हैं जीएमसी के काउंसलर जो डेली बेसिस पे काउंसलिंग करते हैं पोटेंशियल डोनर के लिए, तो वो है धीरज कुरवे, आपका स्वागत है सर. और प्रोजेक्ट मैनेजर है यहाँ पर नेहा साइलवार, उसका भी स्वागत है. और हमारे पास है एक ट्रांसप्लांट की हुई, वो अपना अनुभव शेयर करना चाहती है, तो मैं उनको बुलाना चाहूँगी, हनी पटले. यस यस. और मैं और भी स्वागत करना चाहती हूँ हमारे मोहन फाउंडेशन के एम्बेसडर मिस्टर एंड मिसेस रमेश बिसीकर साहेब. नमस्कार सर, आपका स्वागत है. थैंक यू. Thank you for inviting me, ma'am, and I'm really grateful की आपण असे सगळे कार्यक्रम घेत आहोत. आणि I think because of this sort of programs we can reach to correct people, and for that matter I am able to speak in front of you today, and it is all possible because of a very life-changing transplant that I had 4 months back. All of this was possible because of my very altruistic donor who thought in the very difficult situation which the entire family was going through, despite that they thought that they should donate the organs. And I'm very sure there are more people like me who are having a very good life after my donor thought of doing this altruistic donation. To begin with, मैं आप सब लोगों को इमेजिन करने बोलूँगी कि इमेजिन करो ऐसा दिन अगर आपको कहा जाए कि बस आपको 700 ml पानी पीना है और आपको बस उतने पानी में पूरा दिन निकालना है, और इट्स वेरी डिफ़िकल्ट फॉर यू कि आप बेड से उठ पाए और अपना बेसिक काम कर पाए, जैसे कि शावर लेना. वो सबसे डिफ़िकल्ट काम होता था मेरे लिए कि बेड से उठना है, शावर लेना है, ले भी लूँ, फिर उसके बाद आई यूज्ड टू फील टायर्ड फॉर hours. And I was pursuing dentistry, and during that time मैं GDC में internship कर रही थी. तो उस टाइम मेरी दोस्त ने मुझे कहा कि हम लोग फ्री बैठे हैं, लेट्स जस्ट डू वन थिंग, कि यहाँ एक मशीन पड़ी है, हम लोग अपना ब्लड सैम्पल्स रन करके देखते हैं. गेस व्हाट, क्या हुआ? हमने बस मजाक मजाक में सोचा कि हम हमारे सैम्पल्स टेस्ट करेंगे, और मेरा सैम्पल टेस्ट आने के बाद मैंने देखा कि मेरे रिपोर्ट्स बहुत ही बुरे थे. पर मैंने उस जगह पे रुकने का नहीं सोचा. मैंने सोचा कि ये मशीन की खराबी तो नहीं होगी, बिकॉज मेरी लाइफ काफ़ी अच्छी चल रही थी. मैं रोज़ जिम जा रही थी, मैं डांस वर्कशॉप कर रही थी, मेरा कॉलेज में पूरे तरीके से मन लगा के मैं अपना काम कर रही थी. इट वॉज गोइंग प्रिटी वेल टू बी ऑनेस्ट, और मुझे किसी भी तरह की थकान नहीं थी, कुछ भी नहीं था. पर मैंने सोचा कि मैंने इस टेस्ट को फॉलो अप करना चाहिए, और शायद ये मेरे लाइफ का सबसे बेस्ट डिसीजन था. और दैट डे आई मेट डॉक्टर गंजू, एंड डॉक्टर गंजू वाज लाइक कि
I can see from this one test and I can tell you, you have a very serious issue with you. And I was like, are you sure? Then I met one of the members of this team, Dr. Patle, sir. He was like amongst the first people जिनके पास मैं अपना report लेके गई थी. And sir told me that, honey, the report seems really bad. The news is really wrong for you. And उस दिन से सब कुछ बदल गया और पिछले 3 साल से मैं डायलिसिस करवा रही थी. And it was really difficult for me, to be honest. दिन के 4 घंटे उस मशीन पे रहना पूरा टाइम, और it was very difficult. मतलब पूरा टाइम the career was never there. I could not think about my career or anything. But everything was possible because of the one decision that family took in that very difficult time. उन्होंने सारी अपनी प्रॉब्लम्स को बाजू में रखा और सोचा कि हम किसी की लाइफ बचा पाएंगे. तो आई थिंक दैट वाज द मोस्ट greatest form of donation we can do to anybody, and that family have done for me, and I'll be extremely grateful for that. And for that matter, I would also like to thank my doctors, and Balwani sir also, he has always been there, and my hospital, Saraswati Kidney Care, and every members. And also, I am thankful to ZTCC, because every time I used to get people कि कोई भी randomly आके बोल देगा मैं तुम्हें अपनी किडनी देना चाहता हूँ, but I would know the consequences and repercussions of it. It is not legal here. But बहुत सारी चीज़ें ऐसी होती थी, and I think कि किसी ने इन सारी चीज़ों को ध्यान नहीं देना चाहिए, because इनकी कमेटी बहुत अच्छे तरीके से काम कर रही है, और जो भी ये लोग काम कर रहे हैं, we can see it. Despite मुझे 3 साल लगे, but I can tell you for the fact that whatever decisions they have taken, ये सारे समय में they were the best for me. And for that matter, आज मैं आपके सामने इतना देर आके बैठ पाई इधर और आपके सामने बोल पा रही हूँ. It is all possible because of this, and I'm extremely grateful. I just want to advocate one thing at last कि अगर हम सोचते हैं कि ऑर्गन डोनेशन इतना ईजी होता, तो वैसा नहीं है, क्योंकि इतनी सारी जब 3 साल की जर्नी हुई और इतने बार मुझे बुलाया गया कि आपके पास एक पोटेंशियल मैच है, बट हम अगर सभी लोग सोचें कि मैं एक ऑर्गन डोनर बनना चाहता हूँ या चाहती हूँ, इट्स नॉट दैट ईजी. आप बन तो जाएंगे, बट वो रिसिपिएंट को आपका ऑर्गन लगना भी बहुत मुश्किल है. तो शायद ये चेंज हमको बहुत, जैसे मैम ने मेंशन किया कि हमको स्कूल लेवल से ही शुरू करना चाहिए. आई रियली थिंक इट इज़ वेरी इंपॉर्टेंट कि हम वहाँ से शुरू करें और हर एक इंडिविजुअल में ये चेंज लाए. एंड आई थिंक उसी के बाद हम बहुत सारे मल्टीपल रिपल इफेक्ट्स में ये देख पाएंगे, और ये चेंज आएगा, और ये जो डिस्पैरिटी है ये कम हो पाएगी जो ऑर्गन डोनर्स और ऑर्गन रेसिपिएंट्स में है. एंड या दैट्स ऑल आई वांट टू से. एंड एट लास्ट कि कभी भी आपकी बॉडी आपको कोई भी साइंस दे रही हो, उसे कभी भी इग्नोर ना करे. Always address it, because I go by this that test in time saves 9. That's all. Take care of yourself. Thank you. मैम आपको कितने दिन हो गए ट्रांसप्लांट होकर? सिर्फ 4 महीने. 4 महीने हो गए हैं ट्रांसप्लांट. Thank you, Hani, so much for sharing your experience and Thank you, coming here, and thank you so much. Deepa ma'am, I would like to felicitate her from your side. चैतन्य डोनीवार आए हैं? उनके पापा आए हैं क्या डोनर? So as we conclude, let us remember, organ donation is not about death. It is about continuing life for someone else, and it is about turning and loss into legacy. Let us pledge today to not just spread awareness, but to become ambassadors in this life-saving cause. Because in the end, greatest gift you can give to someone is the gift of life. Thank you. I would thank you, ma'am. Thank you all the panelists. Thank you, sir. Yeah.
Yeah, I would request everyone to join for tea and snacks. हाँ मैम एक सेकेंड मैम मोमेंट हाँ या दे रहे कसं सांगू Yes, yes, huh. I request, yes, yes. I request Dr. Deepa ma'am and Dr. Vairagade sir to, अरे sir, yeah. Dr. Amit Kumre sir. Yeah. Yeah, one by one, sir, one. Yeah. Yeah. I request ma'am to felicitate Dr. Shrigirivar sir. Yes, Dr. Shankar Khobragade sir ma'am. Sir. Dr. Prabhat Nangia, please. I would request Dr. Shrigirivar sir to felicitate ma'am also as a panelist.